हॅलो, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. सो अनफॉर्च्युनेटली यावेळेस परत आपलं एक फ्लाईट कॅन्सल झालं आहे अमृतसर टू पुणे आणि आम्हाला रात्रीतच दुसरं बुकिंग करावं लागलं. सो आम्ही आता बुकिंग केलं आहे चंडीगड टू पुणे फॉर सेकंड डे 31 डिसेंबरसाठी आणि आम्ही आता चंडीगडला निघालो आहोत अमृतसरहून. कॅब बुक केली आहे, मेक माय ट्रिपचीच आउट स्टेशन कॅब. जवळपास 250 किलोमीटरचा हा प्रवास आहे आपला अमृतसर टू चंडीगड आणि त्याच्यासाठी आपण 4000 पे केलेत. मेक माय ट्रिपची आउट स्टेशन कॅब बुक केली, CNG कॅब. सो आता आपण निघालो आहोत चंडीगडला. रोड आत्तापर्यंत तरी चांगला आहे आणि पूर्ण हायवे असल्या कारणाने आपण लवकर पोहोचू. फक्त जर कुठे ट्रॅफिक लागली तर ती चंडीगडच्या जवळ जिथे की सिंगल लेन हायवे सुरू होतो तिथे लागेल. बाकी पूर्ण प्रवास तर आपला नीटच होणार आहे. सो जाऊयात पुढे, बघूयात चंडीगडमध्ये आपला हा अनप्लान्ड ट्रिपचा स्टे कसा होतो आहे. आपण बुक केलं आहे सॉल्ट स्टेज हॉटेल, जे की मोहाली वॉक मॉलच्याच वरती आहे. तिथे बऱ्यापैकी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, भरपूर छान छान आउटलेट्स आहेत. सो तिथे पण आपल्याला टाइमपास करायला थोडासा स्कोप आहे, बोर होणार नाही. 6 नंबरवरती रेस्टॉरंट आहेत, 8 आणि 9th फ्लोअरवरती याचं हॉटेल आहेत. आता आपण जाऊयात 9th फ्लोअरला. 9th फ्लोअरलाच त्यांचं रिसेप्शन पण आहे सॉल्ट स्टेजचं. ही खूप मोठी चेन आहे. सो आता आपण जाऊयात. सी थ्रू लिफ्ट आहे ही. हा आहे यांचा लॉन्ज एरिया आणि ते आहे त्यांचं रिसेप्शन. आणि आता आपण जाऊयात आपल्या रूमकडे. सो ही संपूर्ण आहे रूम्सची लॉबी. या फ्लोअरवरती टोटल 47 रूम्स आहेत. ही संपूर्ण रूम्सची लॉबी आहे. आपली रूम आहे 931. आता जाऊयात आतमध्ये. बऱ्यापैकी इंटेरियर खूप छान आहे आणि एवढा मोठा मॉलच्याच वरती हे हॉटेल असल्यामुळे जवळपास खाण्यापिण्याची भरपूर रेलचेल आहे. यांचं स्वतःचं रेस्टॉरंट पण आहे, ज्याच्यामध्ये आपला जो मील प्लॅन आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे ब्रेकफास्ट आणि डिनर आहे अला कार्ट आणि ब्रेकफास्टचा बुफे असतो. सो आता आपण जाऊयात रूमकडे. सो या अशा प्रकारच्या रूम्स असतात. आता मी तुम्हाला आमची पण रूम दाखवते. आणि ही आहे आपली रूम नंबर 931. सो आता आपण ओपन करूया. केल्यावरती हा आहे लगेच इथे किंग साईज बेड. दोन्ही साईडला आहेत साईड टेबल्स, इंटरकॉम पण आहे. इथे छान पेंटिंग्स दिले आहेत. सेंट्रलाइज्ड AC आहे, फॅन आहे आणि TV. थोडंसं पुढे गेलं की इथे एक फ्लोअर लेंथ मिरर आहे, टेबल आणि चेअर. यांचा इथे मेन्यू पण आहे. सॉल्ट अँड टकीला हे यांचं इथलं रेस्टॉरंट आहे. इथे एक फ्लोअर लेंथ पूर्ण वॉर्डरोब. सो डोअर स्लाइड केलं की वरती एक छोटा कंपार्टमेंट, इथे मोठं हँगर लेंथ कंपार्टमेंट आणि अजून इथे छोटे लगेज मावतील असं. सेम या साईडला सुद्धा आहे, स्लायडिंग डोअर्स आहेत आणि या साईडला सुद्धा हँगर्स दिलेले आहेत. वरती पण कपाट आहे आणि खाली सुद्धा. सो मोठं कपाट आहे, लगेज छान मावेल असं आहे. या साईडला आहे बेसिन. सो किचनेट इथे आहे प्रत्येक रूमला अटॅच्ड. चिमणी पण दिली आहे कॉफी मेकिंगसाठी, संपूर्ण सगळं सामान. या साईडला आहे वॉशरूम. हा आहे शॉवर एरिया, मिरर, बेसिन. इकडच्या साईडला WC आणि ड्राय टॉवेल एरिया. मोठं रेकॉर्डचं गीझर आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते टेरेस. सो असे हे ब्लाइंड कर्टन्स आहेत फ्लोअर लेंथ. आणि जाऊयात बाहेर.
हा असा व्ह्यू आहे बाहेरचा. सध्या खूप दाट धुकं आहे आणि हा मॉलच्याच वरती सॉल्ट स्टेजचं हे हॉटेल आहे. प्रत्येक रूम अशीच आहे यांची. जवळपास 47 रूम्स आहेत या फ्लोअरवरती. सेम तेवढ्याच हो गया फायनली आता आम्ही फ्लाईटमध्ये आहोत. आता ही सुद्धा फ्लाईट जवळपास 20 मिनिट डिले आहे. आपण 12:25ची फ्लाईट बुक केली होती. आता 12:45ला ही फ्लाईट डिपार्ट होणार आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला 1 दिवसाचा स्टे आपल्याला वाढवावा लागला चंडीगडला आणि नंतर मग आपण सॉल्ट स्टेज या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्याचाही रिव्ह्यू मी तुम्हाला दिला आहे. सध्या इंडिगोच्या फ्लाईट्स भरपूर डिले होत आहेत, अदरवाईज कॅन्सल होत आहेत आणि सगळ्या लोकांना खूप सफर करावं लागतं आहे. सो अशी होती आपली अनप्लॅन ट्रिप फॉर चंडीगड. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत